संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण खामगाव तालुक्यातील गारडगाव या गावी आहोत. इथे येण्याचं कारण असं आहे की परमपूजनीय दलाई लामा यांच्या उपस्थितीत हे बुद्ध विहारांचं आणि पाठीमागे पिंपळांच्या झाडांचं या ठिकाणी इथे झाड लावण्यात आलेलं आहे. पुण्यभूमी या ठिकाणी मानल्या जाते. त्या बुद्ध विहाराला आपण भेट देतोय. ती तेथील जी माहिती आहे, ती माहिती आपण बाबाकडनं या ठिकाणी घेतोय. बाबा आपलं नाव? जगन्नाथ ओंकार इंगळे. अच्छा. किती वय किती आहे आपलं? 81. बरं काय सांगणार या बुद्ध विहाराबद्दल? जे पूर्ण बांधकामापासून मी इथं काम केलं. तुम्ही काम केलेलं आहे. स्वतः. बरं हे कोणी बांधलेलं आहे? भगवानराव हिरोळेनं. भगवानराव हिरोळे. अच्छा. माझी मिलिटरी पण होते फौजी. काय सांगणार परमपूजनीय दलाई लामा येथे आलेले होते? 1978 मध्ये दलाई लामा इथे झाले. त्या पदस्पर्शाने म्हणजे त्यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं लोकार्पण वगैरे झालेलं आहे का बुद्ध विहाराचं? हो, त्याच्याच हस्ते झालं ते. लोकार्पण इथं बुद्ध विहाराचं. आणि हे पाठीमागे जे झाड लावलेलं आहे त्या झाडाबद्दल काय सांगणार? ते झाड त्यानेच लावलेलं झाड आहे. बरं कुठून आणलेलं होतं त्यांनी काही ते माहिती? तिबेट मधून आणलेलं होतं ते. तिबेटमधून आणलेलं आहे. मित्रांनो अशी एक अविस्मरणीय ज्या क्षण आहेत तर ते क्षण आम्ही या ठिकाणी तुमच्यापर्यंत देतोय. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा या ठिकाणी मूर्ती आहे आणि तथागत गौतम बुद्धांची सुद्धा मूर्ती आहे. अतिशय सुंदर मूर्ती सुबक आणि इथे सर्व अष्टधातूची आहे आणि इथे म्हणजे बुद्ध वंदना वगैरे सर्व प्रार्थना स्थळ चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जपल्या जात आहे. आणि आज बुद्ध विहारामध्ये जे शिकवण या ठिकाणी विद्यार्थ्यांना महिला वर्गांना आणि पुरुष मंडळींना या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बौद्ध धर्माचा जो प्रसार आहे तो प्रसार या ठिकाणी होतोय. आज आपण गारडगाव या गावामध्ये आहोत. बांधकाम व्हायला आहे. काय काय होते? काही कार्यक्रम वगैरे कशा पद्धतीने होतात? दर पौर्णिमा आपली पौर्णिमेला हे घेतात वंदना. सर्व उत्सव वगैरे होत आहेत. हो, जयंत्या वगैरे होतात. मित्रांनो अशा पद्धतीचं आता चालू आहे ग्रंथ. 3 महिन्याचा ग्रंथ चालू आहे इथं. अच्छा. कोणता ग्रंथ? तर मी बुद्ध आणि त्यांचा धम्म. अच्छा. अशा पद्धतीचं वातावरण आहे. आपण बघतो या ठिकाणी या बुद्ध विहाराला आपण भेट दिलेली आहे. गारडगाव येथील एक क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय. अतिशय सुंदररित्या हे गाव आहे आणि गावामध्ये असणारं एक बुद्ध विहार आणि